तुमची वृषभ रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका मंडळींनो. वृषभ राशीच्या मंडळींनो, काळजाचा ठोका चुकवणारी आणि पायाखालची जमीन सरकवणारी एक अतिशय मोठी अद्भुत घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहे. येत्या सोमवारी लागणारी ही सोमवती अमावस्या अजिबात सामान्य समजू नका, कारण या अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात अशा एका खास आणि गूढ व्यक्तीचा प्रवेश होणार आहे, जी व्यक्ती तुमचं संपूर्ण आयुष्य, तुमचं नशीब आणि तुमची दिशा एका रात्रीत बदलून टाकणार आहे. हो मंडळी, तुम्ही बरोबर ऐकलं. वर्षानुवर्ष ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडलात, ज्या अपमानाचा आणि दुःखाचे घोट तुम्ही समाजात पेलात, त्या सगळ्याचा हिशोब आता चुकता होणार आहे. तुमची कुलदैवत आणि साक्षात ब्रह्मांड तुम्हाला काही असे भयंकर पण अत्यंत शुभ संकेत देत आहे, जे आजपर्यंत तुम्ही कधीच अनुभवले नसतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा हिरव्या कवळाचा अत्यंत उपाय सांगणार आहे, ज्याने तुमच्या घरातील गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा एका रात्रीत उंबरठ्याबाहेर जाईल आणि वाईट शक्ती दारात पाऊले ठेवणार नाही. जर तुमची सुद्धा रास वृषभ असेल तर मंडळींनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये माझी वृषभ रास आहे आणि माझ्या कुलदेवतावर पूर्ण विश्वास आहे मंडळींनो, ही कमेंट प्रत्येकाने करा. ज्यांचा कुलदेवतावर आणि महादेवांवर विश्वास आहे त्यांनी नक्की कमेंट करा. आणि हो मंडळी, कारण की हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर पहा मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, ही अमावस्या अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली योगावर येत आहे. सोमवारी सायंकाळी 6:50 ही अमावस्या सुरू होणार आहे, जी सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते. आणि मंगळवारी दुपारी 3:13 ही अमावस्या संपन्न होईल, म्हणजेच ही दर्श अमावस्या असेल. या अमावस्यानंतर लगेच बुधवारी 15 तारखेला आखाड महिना लागत असल्यामुळे याला ज्येष्ठ अमावस्या किंवा आखाड अमावस्या देखील म्हटलं जात आहे. हा काळ एवढा शक्तिशाली आहे की 24 तासात निसर्गात आणि तुमच्या राशीमध्ये प्रचंड मोठे ऊर्जा बदल होणार आहेत. ग्रहमानाची अचूक स्थिती आणि वृषभ राशीवर होणारा परिणाम आता नीट ऐका. या अमावस्येच्या काळात ब्रह्मांडातील ग्रह नेमके कुठे आहेत आणि ते तुमच्या राशीवर काय प्रभाव पाडत आहेत? शनिदेव तुमच्या कुंडलीत अत्यंत मजबूत आणि न्यायाच्या भूमिकेत बसलेले आहेत, जे तुमच्या कर्माचा पूर्ण मोबदला देण्यास तयार आहेत. बृहस्पती म्हणजेच गुरु आणि मंगळ यांची युती तुमच्या राशीला एक अद्भुतपूर्व आत्मबळ आणि धनलाभाचे योग निर्माण करत आहे. राहू आणि केतू जे वर्षानुवर्ष तुमच्या राशीला छळत होते, मानसिक त्रास देत होते, ते आता शांत होऊन मार्गस्थ होत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोमवती अमावस्या असल्यामुळे मंडळींनो, सोमवती अमावस्या असल्यामुळे देवो के देव महादेव यांची असीम कृपा तुमच्यावर बरसणार आहे. तुमची पूर्व संचित जागे होणार आहे. वृषभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, जर तुमच्या आयुष्यात ती खास व्यक्ती येणार असेल तर या अमावस्येच्या आधी किंवा अमावस्येच्या दिवशी तुम्हाला 10 महासंकेत मिळायला सुरुवात होईल. एकही संकेत चुकूनही मिस करू नका. मंडळींनो बघा, पहाटे 3 या 4च्या दरम्यान अचानक तुम्हाला जर जाग येत असेल, जर तुम्हाला गेले काही दिवसापासून किंवा या अमावस्येच्या काळात बरोबर पहाटे 3 ते 4 ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येत असेल, तर समजून जा की तुमच्या कुलदेवताने किंवा कुलदेवीने तुमच्यावर कृपा केली आहे. देव स्वतः तुम्हाला जागे करत आहे. दुसरा संकेत, स्वामी समर्थांचे किंवा देवांचे स्वप्न किंवा संकेत. मंडळींनो, तुम्हाला अचानक स्वप्नात स्वामी समर्थांचं दर्शन होणे किंवा मंदिरात जाताना अचानक स्वामींचं नाव ऐकू येणे किंवा त्यांची मूर्ती डोळ्यासमोर येणे, हा साक्षात स्वामींचा संकेत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुझा काळ बदलत आहे. हा झाला दुसरा संकेत. तिसरा संकेत, घरात अचानक लहान मुलांचा हसण्याचा किंवा पैंजणाचा आवाज येणे. ज्या वृषभ राशीच्या व्यक्तींचे लग्न होऊन अचानक वर्ष झाले आहेत तरीही घरात पाळणा हल्ला नाही, मूलबाळ झालं नाही, अशा व्यक्तींना घरात अचानक सकारात्मक ऊर्जा जाणवेल. लहान मुले स्वप्नात दिसणे किंवा घरात लहान मुलांचा भास होणे
हा संकेत आहे की तुमच्या घरातील पितृदोष आता संपलाय आणि लवकरच तुमच्या घरात गोकुळ हलणार आहे. चौथा संकेत, घराच्या मुख्य दारापाशी काळी मांजर येणे किंवा गाय येणे. अमावस्येच्या दिवशी घरात मंडळींनो, अमावस्येच्या दिवशी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर जर अचानक गाय आली किंवा काळी मांजर डाव्या बाजूने निघून गेली तर समजा तुमच्या घरातील अलक्ष्मी आणि नकारात्मक ऊर्जा कायमची बाहेर चालली गेली आहे. पाचवा संकेत, हाताच्या तळहाताला अचानक खाज सुटणे. वृषभ राशीच्या व्यक्तींच्या उजव्या हाताला जसं की पुरुष किंवा डाव्या हाताला स्त्रियांच्या अचानक खाज सुटू लागली तर समजा खूप दिवसापासून अडकलेले धन किंवा नवीन व्यक्तीच्या माध्यमातून येणारा पैसा तुमच्याकडून चालून येत आहे. मंडळींनो, सहावा संकेत, घरात अचानक तुळशीचे रोप बहरणे. जर तुमच्या घरातील तुळशीचे रोप खूप दिवसापासून सुकले असेल आणि ते अचानक हिरवेगार होऊ लागले तर समजा तुमच्या घरातील पितृदोष नष्ट झाला असून पितरांचा आशीर्वाद लाभलाय. सातवा संकेत, स्वप्नात जळता दिवा किंवा पाण्याचा झरा दिसणे. जर मंडळीनं स्वप्नात शांत पाणी, नदी किंवा देव्हाऱ्यात जळता दिवा दिसणं हा तुमच्या चक्राचा शुद्धीकरणाचा आणि आयुष्यात नवनवीन व्यक्तीचा आगमनाचा स्पष्ट संकेत देत आहे. मंडळींनो, आठवा संकेत, अचानक जुन्या मित्रांचा किंवा ओळखी व्यक्तीचा फोन किंवा भेट होणे. अमावस्येच्या आसपास अचानक एखादी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल जी तुम्हाला व्यवसायात, नोकरीत किंवा वैयक्तिक आयुष्यात खूप मोठी मदत करेल. हीच त्या व्यक्तीचे आगमन होणार असल्याचे लक्षण आहे. मनात अचानक प्रचंड शांतता जाणवेल. हा आहे 9वा संकेत. गेले कित्येक महिन्यापासून डोक्यात असलेली चिडचिड, ताणतणाव अचानक नाहीसा होईल आणि तुम्हाला आतून एक वेगळीच आनंद जाणू लागेल. हा महादेवाचा आशीर्वाद आहे. 10वा संकेत मंडळींना लक्षपूर्वक ऐका. मंडळींनो, कावळ्याने तुमच्या घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत ओरडणे पितृदोष दूर झालेले हे सर्वात मोठे लक्षण आहे. कावळा जर अमावस्येच्या दिवशी तुमच्या घराच्या छतावर येऊन ओरडला तर समजा पितर तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत आणि ते तुम्हाला समृद्धीचा आशीर्वाद देत आहे. मंडळींनो, हे झाले आपले 10 संकेत. आता महाखुलासा ती गूढ व्यक्ती कोण असणार आहे, लक्षपूर्वक ऐका. मंडळींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. वृषभ राशीच्या मंडळींना आता तो क्षण आला आहे ज्याची तुम्ही संपूर्ण व्हिडिओभर वाट पाहत होतात. ती गूढ व्यक्ती नेमकी कोण आहे? ब्रह्मांडाने दिलेल्या संकेतानुसार ही व्यक्ती 3 रूपात तुमच्या आयुष्यात येऊ शकते आणि ही व्यक्ती दुसरी कोणी नसून साक्षात स्वामी समर्थांचा किंवा तुमच्या कुलदेवताचा आशीर्वाद आहे. पहिलं रूप, तुमच्या घरात खेळायला लहान बाळ येणार आहे. हो मंडळी, तुम्ही बरोबर ऐकलं. ज्या वृषभ राशीच्या जोडप्यांना लग्न होऊन अनेक वर्ष झाली तरी त्यांना अपत्य सुख लाभलं नाही, जे पितृदोषाने आणि समाजाच्या टोमण्याने त्रस्त होते, त्यांच्यासाठी ती खास व्यक्ती म्हणजे त्यांच्या घरात जन्माला येणारी त्यांचे स्वतःचे बाळ असणार आहे. या अमावस्येनंतर तुमच्या घरात साक्षात गोकुळ हलणार आहे. ते बाळ तुमच्या आयुष्यात अफाट आनंद आणि नशीब घेऊन येईल. दुसरे रूप, एक मार्गदर्शक किंवा व्यावसायिक भागीदारी म्हणजेच की पार्टनर. नोकरी आणि व्यवसायात खचलेल्या लोकांसाठी ही व्यक्ती गुरुच्या किंवा एका अनोळखी मित्राच्या रूपाने येईल. ही व्यक्ती तुम्हाला अशा वेळी मदत करेल जेव्हा तुमचे सगळे रस्ते बंद झाले असतील. त्या व्यक्तीच्या एका सल्ल्याने किंवा आर्थिक मदतीने तुमचा बुडवणारा व्यवसाय आणि करिअर आकाशाला घसवून घालेल. तिसरं रूप, तुमचा होणारा जीवनसाथी जसं की पती किंवा पत्नी ज्यांच्या लग्न जमण्यात वर्षानुवर्ष अडथळे येत होते, त्यांच्या आयुष्यात ही व्यक्ती त्यांचा जीवनसाथी बनून येणार आहे. या व्यक्तीचे पाऊल तुमच्या घरात पडताच तुमचे सगळे ग्रह फिरतील, अडकलेला पैसा येईल आणि घरात लक्ष्मीचा वास होईल. अमावस्येनंतर आयुष्यात काय बदल घडणार आहे हे देखील लक्षपूर्वक ऐका मंडळींनो. आत्ताच्या या व्यक्तीच्या आगमनानंतर मंडळींनो, मी जे तुम्हाला संकेत सांगितले कोण येणार आहे, त्यांच्या आगमनाच्या नंतर आणि सोमवती अमावस्येच्या नंतर तुमच्या संपूर्ण आयुष्यात म्हणजे तुमचं करिअर, पैसा, लग्न, कुटुंब नेमकी काय बदल होणार आहे हे सविस्तर पाहूया. नोकरी करण्यासाठी जे वृषभ राशीचे लोक गेले अनेक महिन्यापासून नोकरीत त्रासाला समोर जात आहेत,
ज्यांना प्रमोशन मिळत नव्हते किंवा ज्यांची नोकरी सुटली होती त्यांच्यासाठी हा काळ वरदान ठरेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे सर्वोच्च वाढेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि अचानक नवीन नोकरीची उत्तम संधी चालून येतील. मंडळींनो, व्यवसाय करण्यासाठी जर तुमचा व्यवसाय ठप्प झाला असेल, ग्राहक येत नसतील, तर या सोमवती अमावस्येनंतर व्यवसायाला अचानक गती येईल. मंडळींनो, आधी सांगितल्याप्रमाणे ती खास व्यक्ती किंवा एखादी नवीन भागीदारी तुमच्या समोर येईल, ज्यामुळे तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल. मार्केटमध्ये तुमचे नाव मोठे होईल. अडकलेला पैसा आणि आर्थिक स्थिती. तुमचा पैसा कुठे देवाघेवीमध्ये अडकला असेल, कुणी तुमचे पैसे बुडवले असतील, तर या अमावस्येनंतर तो पैसा परत येण्याचे मार्ग मोकळे होतील. बृहस्पती आणि मंगळाचा शुभ प्रभावामुळे उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत तयार होतील. घरात विनाकारण होणारा खर्च थांबेल आणि पैशाची बचत होण्यास सुरू होतील. आर्थिक चणचण कायमची दूर होईल. मंडळीनं, लग्न झालेलं आणि लग्न न झालेल्या लोकांसाठी, ज्यांचं लग्न झालंय, जर तुमच्या वैवाहिक आयुष्यात सतत वादविवाद होत असतील, पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण झाला असेल, तर महादेवाच्या कृपेने तुमच्या नात्यातील कटुरता संपेल. एकमेकांबद्दलचे प्रेम आणि विश्वास वाढेल. घरात शांततेचे वातावरण निर्माण होईल. ज्यांचं लग्न झालेलं नाही, अनेक प्रयत्न करूनही ज्या वृषभ राशीच्या तरुण आणि तरुणीची वा जमण्यात अडचणी येत होत्या, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. या अमावस्येनंतर अवघ्या काही दिवसातच तुमच्या विवाहाचे योग अत्यंत मजबूत होतील. एक अतिशय संस्कृत आणि योग्य स्थळ तुमच्या घरात चालून येईल आणि विवाहाची चर्चा यशस्वी होईल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती आणि आरोग्य यांच्यासाठी हा काळ कसा असणार आहे? तुमच्या आयुष्यातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याबाबत जर तुम्ही चिंतित असाल, तर त्यांची प्रकृती आता सुधरेल. ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहील, ज्यामुळे तुम्ही घरातील नकारात्मक ऊर्जा आणि आजारपण कायमची निघून जाईल. मानसिक शांतता लाभेल. अमावस्येच्या दिवशी चुकूनही या 3 चुका करू नका, नाहीतर वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. वृषभ राशीच्या लोकांना नशीब बदलत असताना काही चुका सर्वस्व नाश करू शकतात, म्हणून या गोष्टी पाळा. पहिली चूक, अमावस्येच्या दिवशी घरात अजिबात भांडण किंवा कलेश करू नका. मुख्यतः सायंकाळी 6:50 नंतर घरात शांतता आणि मांगल्य ठेवा. दुसरी चूक, या दिवशी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला धन उधार देऊ नका आणि स्वतःही कर्ज होऊ नका. तिसरी चूक, तामसी भोजन म्हणजेच की मांस, मंदारा यापासून पूर्णपणे दूर राहा, नाहीतर आलेली लक्ष्मी आणि कुलदेवताचा आशीर्वाद उलट पावले परत जाईल. मंडळींनो, अमावस्ये दिवशी आवर्जून ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. या सोमवती अमावस्येला दुपारी आणि सायंकाळी घराच्या मुख्य दारावर हळदीचं पाणी शिंपडा. महादेवाच्या पिंडीवर थोडे काळे तीळ आणि कच्चे दूध अर्पण करा. यामुळे कुंडलीतील राहू, केतू आणि शनीची सर्व दोष तात्काळ नष्ट होतील आणि अडकलेले कामे मार्गी लागतील. आता आपण सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया, जो अगोदरच मी तुम्हाला सांगितला होता, तो म्हणजे आपला उपाय. पहा मंडळींनो, हिरव्या कवळाचा अत्यंत अचूक आणि विधिवत उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय कशासाठी आहे? जर तुमच्या घरात सतत नकारात्मकता जाणवत असेल, घरात पाऊल ठेवता चिडचिड होत असेल, पैशाची आवक येऊनही टिकत नसेल किंवा वाईट शक्तीचा बास होत असेल, तर हा उपाय घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा कायमची बाहेर काढून टाकतो आणि घराभोवती एक अद्भुत सुरक्षा कवच तयार करतो. मंडळींनो, हा उपाय करण्याची अत्यंत अचूक आणि सविस्तर पद्धत मी तुम्हाला नीट सांगत आहे. नीट लक्षपूर्वक ऐका. मंडळींनो, सोमवती अमावस्येच्या दिवशी बाजारातून एक हिरवं कौळ आणा. मंडळींनो, ते घरी घेऊन या. घरी आल्यावर सर्वात आधी हे कौळ स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने धुवून घ्या, जेणेकरून त्यावर असलेली अशुद्धता निघून जाईल. ते स्वच्छ वस्त्राने पुसून कोरडे करा. आता हे स्वच्छ हिरवे कौळ तुमच्या घरातील देवाऱ्यासमोर एका पाटावर किंवा ताटात ठेवा. या कौळावर कुंकवाने अतिशय स्वच्छ आणि सुंदर स्वस्तिक काढा. त्यानंतर एक गोष्ट लक्ष द्या, स्वस्तिक केव्हा पूर्ण होतो? 4 बिंदू आणि साईडच्या 2 रेषा हे आवर्जून द्यायच्या, तेव्हा जो स्वस्तिक आहे तर तो पूर्ण होतो. जर तुम्ही नुसता स्वस्तिक काढला तर तो अपूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे लक्षपूर्वक ऐका सर्व गोष्टी. त्याचबरोबर बघा, तुम्ही स्वस्तिक काढल्याच्या नंतर त्यानंतर त्याला हळद, अक्षदा, फूल, हळदी कुंकू वाहून मनोभावे त्याची पूजा करा आणि कुलदेवतेचं नामस्मरण करा. त्याचबरोबर हे सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला धूप अगरबत्ती देखील लावायची आहे, कापूर जाळायचा आहे. कापूर जाळल्याच्या नंतर तुमच्या कुलदेवतेचं नाव किंवा श्री स्वामी समर्थ किंवा ओम गुरुदेव दत्ता तुम्ही म्हणू शकता. मी तुम्हाला एक मंत्र जप सांगते, तो मंत्र जप तुम्ही नक्की म्हणा. ओम महालक्ष्मी देवाय नमः. ओम महालक्ष्मी देवाय नमः. ओम महालक्ष्मी देवाय नमः.
ओम महालक्ष्मी देवाय नमः. तर हा मंत्र तुम्ही नक्की म्हणा. म्हणजे आपली जी काही कुलदेवत असेल किंवा कुलदेवी असेल, हा मंत्र प्रत्येक कुलदेवतासाठी परिपूर्ण आहे. तर पहा मंडळीनं, मंत्र म्हणले, मंत्र जप केला, पण हा उपाय करत असताना शेजारी कोणाला बसू नका किंवा तुम्ही स्वतःही करायचंय म्हणून करू नका. चिडचिड करू नका. पार सारखं सारखं पाठीमागे वळून बघू नका. शेजारी मोबाईल ठेवू नका. आणि हा उपाय करत असताना देवांचं, आपल्या पितरांचं समर्पण करूनच हा उपाय करा. उगा हा उपाय केला म्हणून असं होणार, तसं होणार, तसं काहीच ठेवू नका. घरामध्ये सुख शांती येऊ दे. तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. सर्व झाल्याच्या नंतर पूजा संपन्न झाली, एक स्वच्छ लाल रंगाचा सुती कपडा घ्या. त्या कपड्याच्या मध्यभागी ते स्वस्तिक काढलेले हिरवं कवळ ठेवा. त्यासोबतच 1 रुपयाचं नाणं आणि 1 अख्खी सुपारी ठेवा. आता या कपड्याची व्यवस्थित गाठ बांधून एक लहान पोटली तयार करा. आता मुख्य दारावर तुम्हाला हे लावायचं आहे. ही पोटली घेऊन तुमच्या घराच्या मुख्य द्वारापाशी म्हणजे मेन डोअरपाशी अमावस्या संपण्याच्या आत, म्हणजेच की सोमवारी रात्री किंवा मंगळवारी दुपारी 3:13 आत ही पोटली तुमच्या मुख्य दाराच्या चौकटीला बाहेरच्या बाजूने, वरच्या मध्यभागी किंवा आतल्या बाजूने चौकटीवर घट्ट बांधून ठेवा. मंडई, हा उपाय एवढा प्रभावी काय आहे माहिती आहे का तुम्हाला? काळ, म्हणजेच की जो काळ वाईट असतो ना, तर हे कौळ चुंबकीय शक्तीसारखं घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेतं आणि तिला घराबाहेर फेकून देतं. तसेच कोणाची पण वाईट नजर, बाहेरच्यांची वाईट नजर, नातेवाईकांची वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या आत कधीच प्रवेश करू देत नाही. महादेवाचं नाव घ्या आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. हा काळ तुमचा आहे. सोमवती अमावस्या तुमच्या आहे. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवतावर पूर्ण श्रद्धा असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, गरजू लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. तर मंडळींनो, हा व्हिडिओ खरंच तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा. इकडे तिकडे जर शब्दांची चूक भूल झाली असेल तर क्षमा करा. माणूस आहे, चूक होणार आहे. तर मंडळींना भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.